काही क्षण असे नक्कीच येतात की हताश व्हायला होतं, हतबल व्हायला होतं. तो माणूसच स्वतः एवढा खंबीर आहे म्हटल्यानंतर आपण त्याच्या पुढे हातपाय गाळून दर्शवण्याचं काही कारणच नाही ना. व्हीलचेअरवर तर व्हीलचेअरवरनं आम्ही बाहेर जाऊ शकतो. जिथे जिथे व्हीलचेअर ऍक्सेस आहे तिथे तिथे आम्ही जाऊ शकतो. अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे. आपण आयुष्य उगीच कठीण करत असतो मला वाटतं. प्रेक्षक हो, आयुष्याच्या प्रवासात अनेक चढ उतार येत असतात. काही जण या परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन पुढे जातात, तर काही जण त्यात गोंधळून जातात. विशेषतः आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या जगात अधिकाधिक गुंतत असून अनेक जण नैराश्याच्या गर्तेत अडकताना पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं या महत्त्वाच्या विषयावर ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांनी लोकमत फिल्मीशी संवाद साधताना मोलाचा सल्ला दिला आहे. मी पेशंट नाहीच आहे. मी कधी त्यांना विचारलं तू कसा आहेस, टकाटक टॉप, असंच त्यांचं उत्तर असतं. त्यामुळे जे आहे ते ॲक्सेप्ट करून जे आपण बदलू शकतो, ज्याच्यावर आपण काही उपाय करू शकतो ते करत पुढे जाणं असा त्यांचा खूप विशेष गुण आहे. त्यामुळे सगळ्यांनाच त्यांच्या आजूबाजूच्यांना उमेद मिळते, उभारी मिळते आणि सकारात्मक. बरं, तुम्हाला जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा तुम्हीही पूर्ण खचला गेला असाल? हो, पण मी तुला म्हणलं तसं की ज्या माणसाची आपल्याला काळजी घ्यायची किंवा ज्या माणसासाठी आपण, तो माणूसच स्वतः एवढा खंबीर आहे म्हटल्यानंतर आपण त्याच्या पुढे हातपाय गाळून दर्शवण्याचं काही कारणच नाही ना. म्हणजे त्यांच्याकडनंच मला म्हणजे काय असं म्हणतो ना, त्यांच्या सहवासाने म्हणा थोडासा गुण लागला की नाही म्हणजे हां, असं मी काय म्हणणार नाही. काही क्षण असे नक्कीच येतात की हताश व्हायला होतं, हतबल व्हायला होतं किंवा हे आता कधी संपणार आहे, आता हे किती चाललंय वगैरे असं वाटतं. पण त्याची आपण रुपेरी कडा बघतो की ठीक आहे, एवढं तर आपण करू शकतोय ना. म्हणजे आता ते चालू शकत नसले व्हीलचेअरवर, तर व्हीलचेअरवरनं आम्ही बाहेर जाऊ शकतो. जिथे जिथे व्हीलचेअर ॲक्सेस आहे तिथे तिथे आम्ही जाऊ शकतो. आम्ही दीनानाथला नाटकाला जाऊ शकतो. आम्ही लोकांच्या घरी जाऊ शकतो जिथे व्हीलचेअर जाऊ शकते. आम्ही बरंच काही करू शकतो. त्यामुळे ते करून आम्ही आता उद्या लंचला जाणार आहोत. आमचं वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. वाव. पण तरी खरंच अशा ज्या गोष्टी आहेत त्या खरंच इन्स्पायरिंग आमच्या या पिढीसाठी. कारण की आमची पिढी एक लाईक नाही मिळालं तरी आम्ही अख्खा दिवस ट्रॉमामध्ये जातो. म्हणून मी त्या भानगडीतच नाही. मी त्या तुमच्या सोशल मीडियाच्या कशाही याच्या आता या सिनेमासाठी मी इंस्टाग्रामवर आली आहे, नाहीतर मी त्याच्यावर पण नाही. पण तुम्हाला सांगते की आत्ताची जी जनरेशन आहे ती छोट्या छोट्या गोष्टीहून डिस्टर्ब होते, स्वतःला पूर्ण खचून घेतात, बेडरूम लॉक करून अख्खा दिवस बसलेले असतात की नाही यार माझ्याच्याने होत नाहीये, ते नाही होते. मी साधं म्हणजे आपण साधे व्हिडिओ पोस्टच्या गोष्टी करतोय, तर ही तुमच्याबरोबर जेव्हा एवढी मोठी गोष्ट होते तेव्हा स्वतःला तेवढं स्ट्रॉंग बनवणं, ते कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे सर तर आहेतच, त्यांना बघून म्हणतात ना की सोबती संगती, त्या सगळ्या गोष्टी असतात. अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे. आपण आयुष्य उगीच कठीण करत असतो मला वाटतं. ते अगदी आपण सोपं करू शकतो. आपल्या प्रार्थनेमध्ये, आपल्या फिलॉसॉफीमध्ये, गीतेमध्ये, सगळ्या याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की जे आपल्या हातात आहे त्याच्यासाठी जीवतोड प्रयत्न करायचा. म्हणजे ट्राय युअर फुलेस्ट, नो स्टोन अनटर्न म्हणतात तसं, की सगळं काही करायचं. जे आपल्या हातात नाही ते तुम्ही स्वीकारायचं आणि जे काय आपल्या हातात आहे आणि काय नाही आहे याचं शहाणपण देवाकडे मागायचं. मग तुम्ही सारखं हेच नाही मला मिळालं, तेच नाही मला मिळालं, अमुकच तमुकच असं कुरकुर करण्याचा हेच नाही. दरम्यान मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री इला भाटे यांनी आपल्या सहज सुंदर व प्रभावी अभिनयाच्या जोरावर रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचं विशेष स्थान निर्माण केलं आहे. विविध कलाकृतींमधून निरनिराळ्या आणि आव्हानात्मक भूमिका प्रभावीपणे साकारत त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. तर सध्या इला भाटे कमळी या लोकप्रिय मालिकेत अन्नपूर्णा आजीच्या भूमिकेत झळकत असून तुला पाहता या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.